नमस्कार मित्रांनो. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशी. आपण मराठी उद्योजकांनी एकत्र यावं, मराठी उद्योजकांनी व्यवसाय करावा, मराठी माणसांनी व्यवसाय करावा, करावा की नाही करावा, केला तर तो जमतो का नाही जमतो, याबद्दल बऱ्याच वेळेला चर्चा ऐकत असतो. वेगवेगळे मतप्रवाह याबाबत आपण ऐकत असतो. याबद्दलचं माझं काय मत आहे, माझा काय अनुभव आहे, तो मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. व्यावसायिक ज्ञान आणि मराठी माणूस याचा ज्या वेळेला आपण विचार करतो, तर खरं म्हटलं तर ज्या माणसाकडं अवधान आहे, ज्याला एखाद्या गोष्टीवर फोकस करता येतं, फोकसचं महत्व ज्याला माहिती आहे, अवधान म्हणजे काय आहे, 6 अवधान एकत्र केल्यानंतर सावधान शब्द येतो. आपण कुठं ऐकतो? तिथून पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला 6 अवधानावर लक्ष द्यावं लागतं. 6 गोष्टींच्या वर आपल्याला अवधान ठेवावं लागतं. म्हणून त्या क्षणाला सांगितलं जातं सावधान. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला आपण जसं अष्टदिशांच्या मधून येणाऱ्या अष्टलक्ष्मी आणि त्या अष्टलक्ष्मींच्यावर आपलं अवधान असतं, अशा माणसाला म्हटलं जातं अष्टावधानी. काही गोष्टी लक्षात येत आहेत का बघा, काही गोष्टी आठवत आहेत का बघा. आपण अष्टावधानी कोणाला म्हणतो? आपलं आराध्य दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, ज्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा विचार मराठी मनामध्ये पेरला आणि त्याची जोपासना केली, तो उगवला आणि त्याचे संगोपन केलं, ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण नेहमी काय म्हणतो? आपला राजा अष्टावधानी होता. खरं तर राजांच्या बद्दलचे उद्गार काढताना आदरार्थी बोललं गेलं पाहिजे. तरी पण आपल्याकडे काय होतं? आपण आईला आहोजाव म्हणतो का? नाही. जितकं आपल्या माऊलीबरोबर आपलं प्रेम जमलेलं असतं, आपला संवाद होत असतो, आपली नाळ जुळलेली असते, तितकीच नाळ मराठी माणसाची आपल्या राजांच्या बरोबर, राजा छत्रपतींच्या बरोबर जुळलेली आहे आणि म्हणून माझा राजा असा तो उल्लेख होतो. तर मला सांगायचं होतं काय, की हा जो विषय आहे, अवधान ज्या वेळेला ठेवलं जातं, अष्टावधानी ज्या वेळेला माणूस होतो, त्यावेळेला त्या कामामध्ये तो नक्कीच यशस्वी होतो. आणि मग जर तो माणूस, मराठी माणूस एका ठिकाणी यशस्वी होतो, तर नक्कीच सगळ्या ठिकाणी तो यशस्वी होऊ शकतो. फक्त आर्थिक नियोजनाबाबत आपल्याला थोडा अभ्यास केला पाहिजे. एकमेकांना मदत करून, मराठी मनगटामध्ये ताकद एकत्र करून आपल्याला कसं पुढे जाता येईल याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आणि आपण तो जर करत असू तर नक्कीच होय, ठामपणाने मी म्हणू शकतो की मराठी माणूस हा उत्तम व्यवसाय करू शकतो, हा यशस्वी व्यावसायिक होऊ शकतो. अनेक उदाहरण आहेत आपल्याकडं. किर्लोस्करांचं उदाहरण घ्या, अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि मग ज्यामुळं मराठी माणूस यशस्वी होतो, व्यवसाय करू शकतो, तर त्याच्या गोष्टी काय आहेत, कुठल्या गोष्टींच्यावर आपलं लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टींच्यावर आपलं अवधान गेलं पाहिजे. तर कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपली त्याची योजना आखणं गरजेचं आहे. म्हणजे आपण काय व्यवसाय करणार आहोत, त्याचं रॉ मटेरियल काय आहे, त्याचं फिनिश प्रॉडक्ट काय होणार आहे, त्याची प्रोसेस काय आहे, त्याच्यासाठी जे काही वातावरण लागतं ते आपल्याकडे आहे का, रॉ मटेरियलची वाहतुकीची व्यवस्था आपल्याकडे काय आहे, जवळ उपलब्ध आहे का, आणि फिनिश प्रॉडक्टचं मार्केट कुठं आहे, ते जवळ आहे का. कमीत कमी एका बाजूचं तरी मार्केट आपल्या जवळ पाहिजे. म्हणजे आयदर रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट ऑर द फिनिश प्रॉडक्ट सेलिंग, दोन्हीपैकी एक तरी मार्केट आपल्या जवळ असेल तर आपला व्यवसाय किफायतशीर होण्याकडे मार्गक्रमणा करायला लागतो. दुसऱ्या बाबतीतलं आपल्याला ते एक नियोजन करावं लागतं की हे मार्केट बरोबर याच्यामध्ये गुंतवणूक किती आहे, तो जो काही व्यवसाय करणार आहे त्याला आर्थिक ताकद किती लागणार आहे आणि ती आपण कशा पद्धतीने उभं करणार आहे. मग आपलं स्वभांडवल किती आहे, आपण बँकांच्याकडून भांडवल किती उभं करणार आहोत, मोठ्या प्रमाणामध्ये करणार असलो तर आपल्या भागीदारांच्याकडून किती करणार आहोत, किंवा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये जाऊन मार्केटमधून आपण काही इक्विटीच्या स्वरूपामध्ये काही पैसे उपलब्ध करणार आहोत का. या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून, आर्थिक नियोजन करून, आर्थिक नियोजनाचं डिटेलिंग करून आपण जर याच्यामध्ये पुढे गेलो तर नक्कीच मला असं वाटतं की मराठी माणूस उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. आता एखाद्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट काय आहे, तर कष्टाची तयारी आणि मेहनतीची तयारी. मराठी माणसाची ओळखच अशी आहे की हा अतिशय कष्टाळू आणि व्यवसायी, म्हणजे
मेहनती आहे. एकदा मराठी माणसानं मनात घेतलं की तो माणूस ते काम केल्याशिवाय राहत नाही. मग त्याला कितीही कष्ट पडू देत, त्याच्यासाठी कितीही मेहनत पडू देत, तो माणूस माग हटत नाही. तो मर हट्टा, मेला तरी मागे हटत नाही, तो मर हट्टा. आणि त्याचा मग शब्द झाला मराठा. म्हणजे आपल्या जीन्स मध्ये हा बदल झालेला आहे. त्यामुळं यशस्वीतेच जे काही रोपण आहे ती आपल्या जीन मध्ये झालेली आहे. फक्त मधल्या काही कालावधीमध्ये आपण हे विसरलो आहोत की आपल्याकडे हा गुण आहे आणि या गुणाच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो. त्याचबरोबर समाजामध्ये आपला अतिशय चांगला संपर्क पाहिजे. जर आपला संपर्क चांगल्या पद्धतीने असेल, आपल्या संपर्कामध्ये चांगली लोक असतील, तर द मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स. किंवा वी आर द एव्हरेज ऑफ 5 पीपल्स वी आर रिझाइडिंग विथ, वी आर व्हायब्रेटिंग विथ. ज्या 5 लोकांच्या बरोबर आपलं जास्तीत जास्त शेअरिंग होतं, ज्या 5 लोकांच्याशी आपण वेगवेगळ्या प्रकारची देवाणघेवाण करतो, अशा 5 लोकांचा ऍव्हरेज म्हणजे आपण असतो. मग आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर अशा लोकांच्या बरोबर गेलं पाहिजे, अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे की जी लोक यशस्वी आहेत, जी लोक यशस्वी झालेली आहेत. म्हणजे मला जिथं पोहोचायचं आहे तिथं ती ऑलरेडी आहेत. अशा लोकांच्या सहवासामध्ये, संगतीमध्ये मी ज्या वेळेला राहणार आहे त्यावेळेला आपोआपच माझा स्तर उंचावला जाणार आहे. याबाबत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण काय म्हणतो? तो चांगला होता हो, पण तो मित्रांच्या संगतीने बिघडला. तर या वाक्यामध्येच या यशाचं गमकही आहे. हा फक्त बी मधला काढून टाकला तर तो मित्रांच्या संगतीने घडू सुद्धा शकतो, याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि तेवढंच जर आपण बंद केलं, म्हणजे काय, दुर्लक्ष करायचं बंद केलं आणि त्याच्यावर लक्ष दिलं, तर नक्कीच आपण आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. मराठी संस्कृती अतिशय सुंदर आहे. ग्राहक देवो भव, अतिथी देवो भव. म्हणजे माझ्या दारामध्ये आलेला जो कुणी आहे, अतिथी, तिथी न सांगता आलेला, ग्राहक, हे दोन्हीही हे प्रत्यक्ष परमेश्वराचे स्वरूप आहेत असं समजून मी ज्या वेळेला त्यांचं आदरातिथ्य करतो, मी ज्या वेळेला त्यांची सेवा करतो, त्यावेळेला माझ्या दुकानाच्या दारामध्ये, माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी आलेला माझा ग्राहक हा संतुष्ट ग्राहक होऊन जाणार आहे. आणि ज्या वेळेला तो संतुष्ट होतो त्यावेळेला ज्याप्रमाणे आपण एखादी मनोभावे प्रार्थना केल्यानंतर प्रत्यक्ष परमेश्वर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतो, त्याचप्रमाणे आपला ग्राहक सुद्धा समाधानी होऊन आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आणि हा समाधानी ग्राहक 4 ठिकाणी जाऊन सांगणार आहे की या या ठिकाणी गेलं तर मला चांगली सर्व्हिस मिळाली, मला चांगले प्रॉडक्ट्स मिळाले. म्हणजे माझ्या व्यवसायाची जाहिरात माझा संतुष्ट ग्राहक करणार आहे की ज्या योगे मला अनेकानेक ग्राहक मिळत जाणार आहेत. त्यामुळं आपण आपल्या ग्राहकांच्यावर लक्ष केंद्रित करणं आणि त्यांना योग्य गुणवत्तापूर्ण उत्पादनं आणि सेवा देणं हे आपलं प्रथम आद्य कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपण आपल्या ग्राहकांशी आणि आपल्या व्यावसायिक भागीदारांशी अतिशय प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. प्रामाणिकपणा आपल्याला शिकवता येत नाही, तो मुळापासूनचा असावा लागतो. आणि मग हा मुळापासूनचा असणारा प्रामाणिकपणा हा सुद्धा मराठी माणसाचा एक सर्वात मोठा गुण आहे. आणि हा आपल्या डीएनए मध्ये भरलेला आहे, अणुरेणूमध्ये भरलेला आहे. आणि मग कष्टाळू, मेहनती स्वभाव, प्रामाणिकपणा आणि नम्रता आणि वक्तशीरपणा हे गुण जर आपण आपल्यामध्ये एकत्रित केले आणि सतत आपल्याला नवीन काहीतरी गोष्ट शिकण्यासाठी तयार ठेवलं, तर मला नाही वाटत आपल्याला कुणी व्यवसायामध्ये यशस्वी होण्यापासून अडवू शकेल. धन्यवाद. अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या विषयावरचे विचार आपल्याला ऐकायचे असतील माझ्याकडून, तर कोणत्या विषयावर आपल्याला माझे विचार ऐकायला आवडतील तो विषय खाली कॉमेंटमध्ये द्या. धन्यवाद. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ.